पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम। तुम्ही पाहताय झी मराठी आणि झी मराठीवरचा हा ताजा कोरा करकरीत गरम वाफाळलेला कार्यक्रम आणि एकदम फ्रेश कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। आज काय म्हणजे आपण मॅचिंग आहोत कसं आणि काय? आपली बस पण मॅचिंग आहे। ही इथे जी आहे ती ना हो. फॅन्टास्टिक, म्हणजे 1 2 3 गोष्टी मॅचिंग। वरती तुमचे बो पण पिवळे आहेत, घड्याळ पण पिवळे। आज कसं काय सगळं पिवळं पिवळं? आवडलं आवडलं न आणि चेन पण पिवळी, चेन पण पिवळी, फॅन्टास्टिक। न ठरवता काही गोष्टी झालेल्या फार चांगल्या असतात, काही गोष्टी ठरवून सुद्धा चांगल्या होत नाहीत, काही गोष्टी न ठरवता चांगल्या होतात। आता ठरवून आम्ही तुला इथे बोलवलं ते काही चांगलं नाही झालं, न ठरवता मॅचिंग झालं ते चांगलं झालं, हो की नाही? किती दिवस आता या कार्यक्रमात तू राहणार आहेस? किती पदार्थ खाणार आहेस? मला किती दिवस उपाशी ठेवणार आहेस? सगळे दिवस। आता निघायचं बघावं ना, आता आपलं आपलं जाऊ घरी। नाही, काकाच्या जीवावर किती दिवस उड्या मारायच्या? मोठी होईपर्यंत। कोण मोठी होईपर्यंत? असो, हरकत नाही। चला नवीन भाग सुरू करूया आणि आजच्याही भागामध्ये आपल्या लाडक्या शेफ मधुराजी आपल्यासोबत असणार आहेत, ज्या तुमच्या मनातल्या प्रश्नांचं उत्तर पण देणार आणि शिवाय आपल्याला अप्रतिम असे पदार्थही करून दाखवणार। तेव्हा स्वागत करूया त्यांचं आणि बघूया आज नेमके कुठले पदार्थ होत आहेत। या नमस्कार, मीच बोलणार आहे। नमस्कार। हॅलो। हॅलो, कशा आहात तुम्ही? खूप छान। आणि तुम्ही दोघेही आज खूप छान दिसतायत। धन्यवाद। येलो मॅचिंग मॅचिंग, क्या बात आहे। कालच्या भागामध्ये तुम्ही आम्हाला छान उन्हाळा येतोय म्हणून आता पदार्थ दाखवलेत, त्या अनुषंगाने आज काय ठरवलेलं आहे? आज फ्रूट केक बनवूयात। अरे क्या बात है। अजून त्याचबरोबर स्पॉट इडली। स्पॉट इडली, बरं। हा एक स्ट्रीट फूडचा प्रकार आहे हैदराबादचा। आणि तिसरं सरबत, इन्स्टंट होणारं। उन्हाळा आता येऊ घातलेला आहे आणि उन्हाळा म्हणलं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या। जर आपण याच्याविषयी बोलूया, तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या काही आठवणी आहेत खास? उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मामाच्या गावी म्हणजे आजोळीच असायचं। किती ऊन असलं तरी बाहेर जायचं, मग शेतावर जायचं, नदीवर जायचं पोहण्यासाठी, पाणी काढण्यासाठी जायचं विहिरीवर। सो ही सगळी मजा मजा होती। कैऱ्या तोडायच्या। वा, तुझ्या काय उन्हाळ्याच्या सुट्टीच्या आठवणी? मी उन्हाळ्यात माझ्या आजीकडे जाते, आईच्या आईकडे। तिथे आम्ही सगळे भावंड जमतो, 1 महिना असतो आम्ही तिथे। आम्ही म्हणजे असं ऊन असलं तरी आम्ही खेळतो। अच्छा, तो मुद्दा असा आहे की उन्हाळ्याची सुट्टी आता येऊ घातलेली आहे। माझ्याही फार इंटरेस्टिंग आठवणी आहेत। आमचं आंबेजोगाईला घर आहे आणि एप्रिलमध्ये हनुमान जयंती येते। भर उन्हामध्ये आम्ही परभणीला मराठवाड्यामध्ये 47-46 तापमान असायचं आणि आम्ही तेव्हा शासनाच्या गाडीने म्हणजे लाल डब्याने परीने आम्ही निघायचो सगळे आंबेजोगाईला। तर तुम्हाला सांगतो ती बस एवढी तापलेली असायची ना की आमच्या पायाला अक्षरशः त्या वाफा जाणवायच्या त्या बसच्या। मग गेल्यानंतर आम्ही आंबेजोगाईला गार पाण्याने आंघोळी करायचो आणि मग हनुमान जयंतीला आम्ही तिथे असायचो आंबेजोगाईला। ही आमची दर उन्हाळ्याच्या सुट्टीतली खास आठवण। चला, तर अशा काही आठवणी तुमच्याही असतील उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या, त्या आम्हाला नक्की कळवा, कारण काय त्याचाही उल्लेख आम्ही कार्यक्रमात कधी बोलता बोलता करू। फ्रूट केक पासून आपण सुरुवात करूया। उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना आवडणारे असे हे पदार्थ आहेत। पहिला आहे फ्रूट केक। चला, फ्रूट केक आपल्याला करायचा आहे। उन्हाळ्याची सुट्टी जर तुमच्याकडे सुरू झालेली असेल तर हा पदार्थ करायला काहीच हरकत नाही। साहित्य सांगा। दूध आहे, अगदीच लागलं तर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी। पिठी साखर 1 कप, 1 कप मैदा, अर्धा कप दही। इथे ही टूटी फ्रुटी घेतली आहे, पण इथे ड्रायफ्रूट्स मिळतात, क्रॅनबेरीज, प्लम्स, हेही वापरू शकतो, म्हणजे आणखी पौष्टिक होईल। बरं। बेकिंग पावडर 1 चमचा, व्हॅनिला इसेन्स आणि अर्धा चमचा खायचा सोडा। वा, फ्रूट केक सारखा पदार्थ होत असेल आणि साहित्यामध्ये फ्रूट केक साठी लागणारी टूटी फ्रुटी असेल तर नैवेद्य दिल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊच शकत नाही। हा टोल तुम्हाला भरावाच लागेल। धन्यवाद, अख्खं दिलं तुम्ही मला, किती छान। थोडं थोडं खाऊया, कारण आपल्याला फ्रूट केकही करायचं, हो की नाही बाळा? पहिल्यांदा तो समजूतदारपणा दाखवलास, याचा मला खूप आनंद आहे। मी आज खाणारच नव्हते। का? कमी पडेल ना। अरे वा, व्हेरी गुड। काय करायचं पहिल्यांदा मधुराजी? ते दही घेतलंय, अर्धा कप दही, 1 कप पिठी साखर। बर, पूर्ण घ्यायची? हो। यामध्ये व्हॅनिला इसेन्स। आपण वेगळा कुठलाही इसेन्स वापरू शकतो? फ्रूट इसेन्स पण मिळतो, त्याचीही चव छान येते। यामध्ये आपण थोडंसं तेलही घालूयात। बर। आणि तेलाऐवजी जर साजूक तूप किंवा बटर घातलं तरी चालेल, आणखी लागेल। तर साधारण 1 पाव कप तेल इथे घालतो।
बरं, यातली अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की यातही वापरलं जाणारं साहित्य हे खूप कमी आहे. हो, थोडंसं दूधही घालूयात. आणि आता यामध्येच आपण बेकिंग पावडर आणि खायचा सोडा घालतो. बरं, आता आधी आपण काय घातलं? पावडर, बेकिंग पावडर. आता थोडासा खायचा सोडा, म्हणजे जरा तो फ्लफी होईल फ्रूट केक. मस्त, छान. आणि मैदा. मैदा. फ्रूट केक हा मैद्यापासूनच तयार केला जातो का त्यालाही पर्याय आहेत? रव्याचा पण बनवू शकतो. अच्छा. इथे अगदीच ज्यांना मैदा नाहीच खायचा किंवा वापरायचा नाही तर इथे रव्याचा वापर करू शकतो. ठीक आहे. यामध्ये घालत टूटी फ्रुटी. फक्त हे घालण्यापूर्वी ना एक चमचा देतेस? हो स्वरा, दे ग चमचा. आपण यामध्ये थोडंसं आहे ना मैदा घालून घोळवून घेऊयात. हो, असं का बरं? यामुळे काय होतं, नाहीतर जेव्हा केक आपण बेक करतो ना त्याला वजन असतं, वजनदार असतात आणि त्या स्लाईड होतात. म्हणजे केकचं बॅटर ओलसर असतं आणि यालाही पाणी सुटतं आणि त्या बुडाशी जातात. अच्छा. ते टाळण्यासाठी थोडासा मैदा घालून मैद्याचं कोटिंग द्यायचं. मस्त. हे काही नाही हो, म्हणजे अनोळखी माणसांच्या ग्रुपमध्ये एकदम गेल्यानंतर आपण कसे बुजून जातो तसं त्यांचं होणे म्हणून ती आधी ओळख व्हावी म्हणून मैद्यामध्ये गोळवणं. हो की नाही? अगदी बरोबर. हे बॅटर आपलं तयार. वा. तू कधी खाल्लास का फ्रूट केक? एकदा खाल्लं. फक्त एकदा? माझा विश्वास नाही याच्यावर. नाही, एकदा कसं सांगू शकते मी, खूपदा खाल्लाय. तेच तर मी म्हणतोय. आता काय? माझ्या बर्थडेला डेझर्ट म्हणून पण असतं. अरे वा. आता अर्थात उन्हाळा आलाय म्हणजे आंबा सुरू होईल. मग याच्यात ताज्या आंब्याच्या फोडी आपण याच्यात घालू शकतो का, किंवा आंब्याचा काही वापर करू शकतो का? अगदी घालू शकतो. है ना? वाव, आंबा. आणि हा 5 इंचाचा बेकिंग ट्रे आहे आणि याखाली बटर पेपर लाईनअप आपण करून घेतलेला आहे, म्हणजे तो केक चिकटत नाही. आणि हे तयार आहे. 180 डिग्री सेल्सिअसवर आपण हे 30 ते 35 मिनिटं बेक करू. फॅन्टास्टिक. आणि आमच्याकडे समजा ओव्हन नसेल तर? कुकरमध्ये. 5 मिनिटं हाय हीटवर कुकर गरम करायचा. कुकरच्या बेसला थोडंसं मिठाचा लेअर लावायचा. त्यावर एक डबा किंवा जाळी ठेवून हा टिन त्यावर ठेवायचा. झाकण लावायचं, शिट्टी काढायची, त्याची रिंगही काढायची, नाहीतर मग रिंग खराब होतं. आणि 30-35 मिनिटं मध्यम आचेवर बेक करू. करेक्ट. तेवढं तुम्हाला येतं आणि तेवढं तुम्हाला माहित आहे. इथे आता ओव्हन आहे अवेलेबल, त्यामुळे 180 डिग्रीला आपण किती वेळ? 30 ते 35 मिनिट ठेवूया. मंडळी, आम्ही हे 30 ते 35 मिनिटं छान 180 डिग्रीला बेक करून घेतो. तुम्ही लिहून घ्या फ्रूट केक साठी लागणारं साहित्य आणि कृती. आता फ्रूट केक तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये अर्धा कप दही, 1 कप पिठी साखर, व्हॅनिला इसेन्स, पाव कप तेल घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. थोडंसं दूध, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घालावा. सगळं मिक्स करत करत त्यात मैदा घालावा. मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यावं. टूटी फ्रुटी तळाशी जाऊ नयेत म्हणून त्या थोड्याशा मैद्यात घोळवून घ्याव्या आणि मग त्या बॅटरमध्ये घालाव्या. पुन्हा सगळं एकत्र एकजीव करून घ्यावं. बेकिंग ट्रेला ग्रीसिंग करून पार्चमेंट पेपर लावून त्यात तयार केलेलं बॅटर घालावं. हलकसं आपटून एअर बबल्स काढून टाकावे. 180 डिग्री सेल्सिअसवर प्री हिटेड ओव्हन मध्ये 30 ते 35 मिनिटं केक बेक करावा. मुलांचा फेवरेट फ्रूट केक खाण्यासाठी तयार आहे. चोचले जिभेचे लाड मुलांचे पुरवता पुरवता तयार झालेला आहे फ्रूट केक. आणि काय सुंदर दिसतोय. आणि रंग कसा मॅचिंग झालेला आहे बघ ना, म्हणजे पिवळं पिवळं पिवळं. मधुराजी, हे पिवळा नाही, ब्राऊन आहे. बरं, ब्राऊन आहे. मी आपलं थोडं मॅचिंग करण्याचा प्रयत्न करतोय. थँक्यू सो मच मधुराजी. थँक्यू. पुढचा पदार्थ काय आहे? पुढे आपण स्पॉट इडली बनवतो. स्पॉट इडली. असं का बरं ह्याला नाव असेल? हैदराबादचा पदार्थ आहे, स्ट्रीट फूड आहे. अच्छा. इडली जनरली आपण वाफवून करतो ना, तर यामध्ये स्पॉट इडली म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर पटकन तव्यामध्ये काही मसाले घालून ते एक इडलीसारखा दिसणारा पदार्थ बनवून देतात, जो अतिशय म्हणजे रुचकर लागतो, चटपटीत लागतो. वा. आणि दिसतोय खूप छान. किती छान. तुम्ही म्हणालात की हे हैदराबादी स्ट्रीट फूड आहे. बरोबर. पण आता महाराष्ट्रात आता घरोघरी बनवला जातो. याचं कारण असं की इडलीचं पीठ म्हणजे जेव्हा आपण घरी इडली बनवतो तेव्हा बऱ्याचदा थोडं थोडं पीठ राहिलेलं असतं. मग परत इडली खायचा कंटाळा येतो. मग तेव्हा हे असं काहीतरी मस्त पोटभरीचं बनवू शकतं. किती भारी. लागणारं साहित्य सांगा. 2 वाट्या तांदूळ घेतला तर 1 वाटी पोहे घ्यायचे आणि 1 वाटी डाळ.
तर हे तीनही स्वच्छ धुवून एक 5 ते 6 तास भिजवून घ्यायचे. त्यामध्ये 1 चमचाभर मेथ्याही घालायचं आणि नंतर वाटून ते फर्मेंट करण्यासाठी ठेवून द्यायचं. तर हे इडलीचं पीठ करून आपण तयार ठेवलेलं आहे. तर स्पॉट इडलीसाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, बटर, कढीपत्ता, थोडीशी चिंच, लसूण, अख्खे धने, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरं, मेथ्या, चणा डाळ, लाल तिखट, उडदाची डाळ, हळद आणि मीठ. बरं, आता हे जे बॅटर करायचं आपल्याला 5 ते 6 तास भिजून, ते आपण ऑलरेडी तयार ठेवलंय. व्हेरी गुड. मग ते दाखवा बरं जरा आम्हाला. सो हे, अरे वा, वेळेची बचत हीच वेळेची निर्मिती. गंमत काय आहे की आता भिजवलेले पोहे, उडदाची डाळ आणि तांदूळ यांचं एकत्रित बॅटर 5 ते 6 तास भिजवून काढायचंय. तेवढा वेळ आपला वाया जाईल ना. मग आम्ही हे ऑलरेडी तयार करून ठेवलंय, हो की नाही? चला मग आता पुढे काय? आता आपण एक मसाला तयार करणार आहोत जो स्पॉट इडलीसाठी स्पेशली बनवला जातो. तर त्यासाठी तवा लागेल. तवा मी इकडचा घेते. अरे वा, चेंज इज ऑलवेज गुड. मधुराजींना जरा वेगळा तवा हवाय. कोणता तवा घेतलात? लहान तवा हवाय. घ्या घ्या घ्या. गॅस लावू का? गॅस तुम्हाला हाच हवाय ना? नवीन गॅस आणा म्हणालात तर माझी पंचायत होईल. पोळी पावडर बनवतो. अच्छा. चणा डाळ, उडदाची डाळ, अख्खे धने, जिरे, लसूण पाकळ्या घालतो 2 ते 3, कढीपत्ता आणि अगदी छोटंसं चिंचेची पाकळी. आता हे एकत्र भाजून घ्यायचं खमंग. असं कोरडच? तेल वगैरे काही नाही. येसर करताना आमच्याकडे हे अशा डाळी वगैरे भाजल्या जातात, हो की नाही? त्याच्यामध्ये चणा डाळ असते, उडदाची डाळ असते. आता गॅस बंद करूयात. हलकासा रंग बदललेला आहे डाळींचा. तर गॅस बंद करायचा. आता पुढे काय करायचंय? सुक्या लाल मिरच्या घातल्या तरी चालेल. यामध्ये थोडीशी हळद, मीठ चवीत. मीठ घातल्यावर थोडेसे मेथीचे दाणे आणि हे कायम आहे ना सगळ्यात शेवटी घालायचं गॅस बंद केल्यावर. जर आपण हे सगळे डाळी भाजत असताना मेथीचे दाणे घातले तर ती खूप भाजली जाते मेथी आणि त्याचा कडवटपणा त्या मसाल्यामध्ये उतरतो, जास्त उतरतो. हो, ठीक आहे. ते टाळण्यासाठी गॅस बंद करून मग घालायचं. फॅन्टास्टिक. चला, स्पॉट इडलीसाठी लागणारा हा जो मसाला आहे जो आम्ही आता कोरडा भाजून घेतलेला आहे त्याची आता आपल्याला पावडर करायची ना. मिक्सरचं भांडं आहे तयार. आम्ही हे जरा गार झालं की करतो पावडर. मग वळूया पुढच्या कृतीकडे. स्पॉट इडलीसाठी लागणारी ही मसाल्याची पावडर आहे तयार. गरमागरम दिसती आणि ही सुद्धा झालेली आहे मॅचिंग. आज तुम्ही काय ठरवलंय? काय ती आत्ता पिवळसर दिसते. जेव्हा पण तू शिजवू ना मसाल्यामध्ये घालून तेव्हा ती लाल बंद होईल. वा, मस्त. चला, मसाल्याची पावडर तयार आहे. आता स्पॉट इडलीची पुढची कृती काय करायची? आधी मसाला तयार करून घ्यायचा स्पॉट इडलीसाठी. यामध्ये तेल घालूयात. किती लागणार आहे बघा? थोडंसं आणखी. आता हा वेगळा मसाला तयार करायचा आहे. म्हणजे याचे 2-3 टप्पे आहेत. मसाला जी आपण स्पॉट इडली करतोय, पहिल्यांदा आपण बॅटर तयार केलं, तांदूळ, उडदाची डाळ वगैरे सगळं. नंतर आपण ही पावडर तयार केली आणि आता आपण मसाला परत हा मसाला तयार. ठीक आहे. यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा. तर कांदा हलकासा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. नेहमी करतो तसंच. कांदा परतून होईपर्यंत एक प्रश्न विचारायचा आहे मला प्रेक्षकांच्या आणि खवय्यांच्या वतीने की उन्हाळ्यामध्ये इडली सारखं जे बॅटर असतं ते लवकर आंबूस होतं. मग ते जास्त आंबूस झालं की आपल्याला वाटतं अरे पदार्थ बिघडलाय की काय. ते फार आंबूस होऊ नये म्हणून काय करायचं? आपण जेव्हा ते वाटतो ना मिक्सरला तर तेव्हा त्यामध्ये ना थोडीशी साखर घालायची. साखरेमुळे त्याची जी फर्मेंटेशन किंवा त्याचा जो आंबूसपणा आहे तो कमी करायला मदत होते. हो, अच्छा. साधारण किती प्रमाण ठेवायचं साखरेचं? 2 वाट्यांचा जर तांदूळ असेल तर 1 चमचा साखर घालायची. ठीक आहे. त्याच्यामुळे जे आपण आंबूसपणा कमी होतो. आंबूसपणा कमी होतो आणि जे आपल्याला वाटतं की पदार्थ खराब झालाय की काय असं वाटणार नाही. चव जरा चांगली येईल. कांदा लालसर झालाय. आता त्यामध्ये टोमॅटो घालूया. जरा चमचा बाजूला घ्या. व्हेरी गुड.
थोडीशी हिरवी मिरची पण घाला. वा 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 वा. आता काय करायचंय? आता हे थोडंसं मीठ आता हे घालायचं. सरायला द्यायचं. अजिबात नाही म्हणजे द्यायचं. पटकन शिजेल. चला आता पुढे. हे छान एकजीव झालं की यामध्ये ही जी पावडर आपण करून घेतली पोळी पावडर ही घालूया. ही जर आता चमच्याने मिक्स करूया है ना. थोडं सरकतेस का बाळ? दे ना. एक मिनिट थांब. थोडंसं मीठ आणि कोथिंबीर. मस्त छान. मसाला आणि ती चटणी एकजीव झाले. आता काय? आता आपण आहे ना स्पॉट इडली करतो. अच्छा, तर यासाठी काय करतो, हा मसाला ना 3 पोर्शनमध्ये आपण डिवाइड करायचं. डिवाइड करूया. थोडंसं लांब लांब ठेवूया बरं. आणि यावर आपण हे पीठ घालतो इडलीचं. मस्त अप्रतिम. किती छान. खरं सांगू हा प्रकार मी पहिल्यांदा खाणार आहे. मी कधीच स्पॉट इडली खाल्ली नाहीये. करताना तर अशी कधी पाहिली नाही. आता मंद आचेवर गॅस ठेवायचा. झाकण ठेवूया आणि वाफवून घ्यायची. वा. 3 दोन्ही ते बाजूने 4 करायची गरज दोन्ही नाही. बाजूने करायची. दोन्ही बाजूने 3 ते 4 मिनिटात होईल. हो. अप्रतिम. स्पॉट इडली आज माझ्यासमोर पहिल्यांदा कोणीतरी केली आहे. कधी कधी काय एखाद्या पदार्थाची कृती करायला इंटरेस्टिंग असली ना की मजा येते. चॅलेंजेस आपल्याला काहीतरी चांगलं देऊन जातात आणि मला असं वाटतं ही मस्त इडली आहे स्पॉट इडली. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता स्पॉट इडली तयार करण्याची कृती पाहूया. एका पॅन मध्ये चणा डाळ, उडदाची डाळ, अख्खे धणे, जिरं, लसूण पाकळ्या, कढीपत्ता आणि चिंचेचा तुकडा घालून सगळं व्यवस्थित भाजून घ्यावं. डाळींचा रंग थोडासा बदलल्यावर गॅस बंद करावा. थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालावं आणि थोडे मेथीचे दाणे घालावे. मिक्सरमध्ये याची बारीक पूड तयार करून घ्यावी. आता गॅसवर तवा ठेवून त्यावर तेल घालावं. तेल गरम झाल्यावर त्यात कांदा घालून तो सोनेरी रंगावर परतून घ्यावा. त्यानंतर त्यात टोमॅटो घालावा, थोडीशी हिरवी मिरची आणि थोडंसं मीठ घालावं जेणेकरून तो पटकन शिजेल. आता तयार केलेली पूड त्यात घालावी. चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. आता या तयार मसाल्याचे 3 भाग करून तो मसाला एकमेकांपासून थोडासा लांब लांब ठेवावा आणि त्यावर इडलीचं पीठ घालावं. त्यावर झाकण ठेवावं. 3 ते 4 मिनिटं ही इडली वाफवून घ्यावी. स्वादिष्ट अशी स्पॉट इडली खाण्यासाठी तयार आहे. आजच्या भागामध्ये मधुराजी तुम्ही कमाल बॅटिंग करताय. तुमचं हे जे पीच आहे ते तुम्ही इतकं गाजवताय की त्याला फारच कौतुक करावं तेवढं कमी. कारण उन्हाळा आता येतोय, मुलांना सुट्टी लागणार आहे आणि आपण चोचले जिभेचे लाड मुलांचे पुरवतोय. पहिल्यांदा त्यांनी केला फ्रूट केक, आता केली स्पॉट इडली आणि आता तिसरा पदार्थ काय? लिंबू पाणी. नाही येस, लिंबू सरबत लागतं. पण ते बनवायचं म्हणलं ना की साखर विरघळायला खूप वेळ लागते. अच्छा. जसं आपण कोकम सिरप करतो त्याचप्रमाणे याचं पण लिंबाचं पण सिरप करणार आहोत. लिंबू सरबतचं सिरप. मस्त. चला मग या सरबतासाठी लागणारं साहित्य सांगा. सिरप बनवण्यासाठी बतासा लागणार आहे आणि लिंबाचा रस. तर इथे बतासा काय केलेला आहे, मिक्सरमध्ये घालून त्याची अशी पूड करून घेतली. 2 कप ती पूड असेल तर 1 कप लिंबाचा रस लागेल. काळं मीठ आणि सब्जाचं बिया आहेत ज्या भिजवून घेतल्या. बरं, चला मग आता कृती करूया. सो हे सिरप करताना ना साखरेचा ऍक्च्युली पाक करून त्यामध्ये लिंबाचा रस घातला जातो. त्यामध्ये वेळ जाते. तर बतासा साखरेच्या पाकापासूनच तयार केलेला असतो. म्हणून आपण इथे बतासा वापरतो. वा वा वा. सो ही पूर्ण आपण पूड घेऊया आणि यामध्ये घालूयात लिंबाचा रस. मस्त. कमीत कमी साहित्यात अतिशय उपयोगी पदार्थ किंवा पेय. आणि यामध्ये ना हे सगळं विरघळलं पाहिजे बतासा. तोवर हे ढवळून घ्यायचं. ठीक आहे. हे छान विरघळलंय. आता हे सिरप तयार आहे. हे जास्त प्रमाणामध्ये बनवून तुम्ही एका काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि जेव्हा आता लिंबू सरबत बनवायचं तेव्हा ग्लास घ्यायचा, यामध्ये हे सिरप घालायचं. अच्छा. अगदी थोडंसं काळं मीठ आणि पाणी. माझी एक आठवण आहे लिंबू सरबतावर. आठवण इन द सेन्स ती नेहमी होते की उन्हाळा जवळ आला ना की माझी पणजी, मी शाळेतून आल्यावर मला 1 ग्लासभर असं
लिंबू सरबत लिंबू देते. सरबत देते किती छान. आणि तिच्या हातचं असं एकदम फ्रेश होते मी. किती आणि भारी. यामध्ये सब्जा उन्हाळी लागू नये म्हणून. सब्जा घालायचं भिजवलेला. मस्त. किती छान दिसतंय बघा ना. वा 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 कमाल. अशा पद्धतीने तयार झालेला आहे सरबत. माझं तुझं सरबत. सगळं तुझं आहे. या कार्यक्रमात मी सोडून बाकी सगळं तुझं आहे. फक्त तुम्ही माझे आणि मी तुमचं आहे. आणि मीच तुम्हाला प्रेमाने सांगू शकतो, पटकन लिहून घ्या कृती आणि साहित्य. आता लिंबू सिरप तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये बत्ताशांची पूड घ्यावी. त्यात लिंबाचा रस घालावा. बत्ताशाची पूड विरघळेपर्यंत हे मिश्रण ढवळून घ्यावं. सरबत बनवताना ग्लासमध्ये थोडंसं सिरप घ्यावं. त्यात काळं मीठ घालावं. त्यात पाणी मिसळावं आणि भिजवलेल्या सब्जाच्या बिया घालाव्या. इन्स्टंट लिंबू सरबत पिण्यासाठी तयार आहे. वा, आजच्या दिवसातला परिपूर्ण आहार आपल्याला मधुराजींनी करून दाखवलेला आहे. ब्रेकफास्टला आपण छान करू शकतो स्पॉट इडली, दुपारच्या वेळेला ऊन वाढलं की आपण पिऊ शकतो सरबत, आणि संध्याकाळी चहा बरोबर आपण खाऊ शकतो फ्रूट केक. खूपच मनापासून धन्यवाद. थँक्यू. चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे हे वाक्य तुम्ही एवढं सिरियसली घेतलंय की प्रेक्षकांना आता सगळे पदार्थ करून बघावेच लागतील. काय पहिल्यांदा घेणार आपण? मी लिंबू सरबत. लिंबू सरबत. दुसरं? केक. ठीक आहे, चला मग आम्ही आमचा आता सिक्वेन्स ठरवतो. मनापासून सगळे पदार्थ खातो. मधुराजी, परत आपल्याला पुढच्या भागात भेटायचंय, हो की नाही? तुम्ही जाऊ नका कुठे. हा, अजिबात नाही. आणि तुम्ही कुठे जाऊ नका. प्रेमाचा सल्ला आहे आपला. तुम्हाला माहितीये की अरबट सरबट खायचं नाही आणि झी मराठी सोडून कुठेही जायचं नाही. पाहत राहा ताजा गरमागरम आणि पौष्टिक कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.